तर दिशा सालियन प्रकरणी एक नवा ट्विस्ट आलेला आहे। पाहूया त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। दिशा सालियन आर्थिक बाबींमुळे अडचणीत होती। वडिलांच्या एका अफेअरमुळे दिशा त्यांना पैसे देऊन थकली होती। त्यामुळे दिशाने आत्महत्या केल्याचा मालवणी पोलिसांचा निष्कर्ष। दिशा सालियन मृत्यू प्रकरणी मालवणी पोलिसांनी तपासादरम्यान 2 सेलिब्रिटींचा जबाब नोंदवला होता। अभिनेत्री दिशा पटाणी आणि अभिनेता मिलिंद सोमण यांचा जबाब मालवणी पोलिसांनी नोंदवल्याची माहिती। दिशा काम करत असलेला कॉर्नरस्टोन कंपनीशी वेगवेगळ्या जाहिरातींसाठी दोघांचा करार होता। कोरोनाची साथ असल्यानं दिशा सालियनच्या पोस्टमॉर्टमला उशीर झाला। 11 जूनला कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर दिशाचं पोस्टमॉर्टम करण्यात आलं, सूत्रांची माहिती। मलाड पोलिसांबाबत आणि पोस्टमॉर्टम रिपोर्टबाबत दिशा सालियन वडिलांकडून सवाल उपस्थित करण्यात आलेत। मंत्री नितेश राणेंचं वक्तव्य। मलाडच्या पोलीस स्टेशन संदर्भात क्लोजर रिपोर्ट, पोस्टमॉर्टम रिपोर्टच्या संदर्भात दिशा सालियनच्या वडिलांनीच प्रश्नचिन्ह निर्माण केलेलं आहे। अगर ती एवढ्या आर्थिक अडचणीत होती तर मग ती डिसेंबरला लग्न कशी करणार होती जी माहिती अनुसार। दिशाच्या वडिलांना हाताशी धरून जे राजकारण करतायत त्यांना ते लखला। ठाकरे कुटुंबावर आरोप करणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे। खासदार संजय राऊतांचा घणाघात। अशा घाणेरड्या विषयाचं राजकारण करून जे या महाराष्ट्राच्या पहिल्या क्रमांकाच्या कुटुंबावर, ठाकरे कुटुंबावर चिखलफेक करू इच्छितात, त्याला लाजा वाटला पाहिजे करताना। जर तो रिपोर्ट मुंबई पोलिसांनी मागे घेतलाय तर मग तो वैध कसा? त्यानंतर एसआयटीची स्थापना झाली आणि नव्यानं तपास सुरू झालाय। त्यामुळे या रिपोर्टचा आरोपींना बचावात काही फायदा होणार नाही। दिशा सालियनच्या वडिलांचे वकील निलेश ओझा यांचा दावा। सीआरपीआयने सादर केला असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीसकडे आणि असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीसने म्हटलं ओके, केस क्लोज्ड। मग वरतून सरकारनं म्हटलं हे काय नालायकी आहे, हे काय पुरावे, रिकॉल, केस रिओपन, रिपोर्ट, समरी रिपोर्ट रेकॉर्ड। दिशा सालियन मृत्यू प्रकरणातील क्लोजर रिपोर्ट नंतर भाजपचा खरा चेहरा समोर। रोहित पवारांची टीका। तर बिहार आणि मुंबईच्या निवडणुकांसाठी या प्रकरणाचा वापर रोहित पवारांचा निशाणा। बीजेपीचा जो चेहरा आहे हा कुठेतरी खरा चेहरा लोकांसमोर आलेला आहे। एखाद्या व्यक्तीने सुसाईड कर, सुशांत सिंगच्या बाबतीत तेच झालं, आता दिशा सालियनच्या बाबतीत तेच झालं। सुसाईड केलं तर त्याला राजकीय रंग दिला गेला। फक्त बिहार आणि मुंबईच्या इलेक्शनसाठी त्याचा वापर तिथं झाला। दिशा सालियनचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट कुणी बदलला का? पेडणेकर सालियन कुटुंबियांकडे का जात होत्या? रामदास कदम यांचा सवाल। तर आदित्य ठाकरेंचीही नार्को टेस्ट व्हावी, रामदास कदमांची मागणी। दिशा सालियनच्या आई वडिलांची नार्को टेस्ट झाली पाहिजे, तर मग आदित्य ठाकरेची पण नार्को टेस्ट झाली पाहिजे। म्हणजे दूध का दूध पाणी का पाणी नक्की होईल। अरविंद सावंत यांचे मी आभार मानतो, त्यांना मी धन्यवाद देतो, त्यांनी चांगली मागणी केली।